नागपुरात काहींनी संध्याकाळी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शंका व्यक्त। नागपूर राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले? विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप। हर्षवर्धन सपकाळ देशद्रोही, त्यांनी माफी मागावी। सपकाळांच्या फडणवीसांवरील वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आक्रमक। दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। तर छावा सिनेमानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्याचंही वक्तव्य। औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपुरात मोठा राडा, आतापर्यंत 50हून अधिक जणांना अटक। जमावबंदीचे आदेश लागू, महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी। काहींनी हे प्लॅनिंग करून केलं असावं, हिंसा कशी झाली याची चौकशी सुरू। योगेश कदम यांच्याकडून शंका व्यक्त। तर विहिप बजरंग दलाकडून भडकवणारी वक्तव्य, कुणीही बाहेरून आलेली लोक नाही, राऊतांचं उत्तर। विलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवायचंय, ही भाजपची भूमिका। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतच विलनच्या भूमिकेत, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हिरो। प्रवीण दरेकर यांची टीका। गुप्तचर यंत्रणा, पोलीस झोपले होते का? प्रशासनावर गृह मंत्रालयाचा अंकुश राहिलेला नाही। नागपुरातील राड्यावरून अंबादास दानवे यांचा सवाल। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते, ओडिशातील गिरिजा बाबा यांनी मला सांगितलं। भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य, नव्या वादाची शक्यता। छत्रपती शिवरायांशी तुलना कुणाचीही होऊ शकत नाही, प्रदीप पुरोहितांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक। तर भाजपनं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचावा, वर्षा गायकवाड यांची टीका। राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करणार नाही, अजित पवारांचं विधानसभेत लेखी उत्तर।